आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज़ एनी टाइम। इस वक्त खबर नगर देवला से। नगर देवला में हुई शर्मनाक घटना के बाद नगर देवला के प्रतिष्ठित नागरिकों ने लगाई इंसाफ की गुहार। कहा, आरोपी को मिलनी चाहिए कड़ी से कड़ी सजा, ताकि आगे कभी भी इस प्रकार की घटना न हो। काल अशी धक्कादायक घटना घडली आमच्या गावात। त्याचे खूपच इतके वाईट वाटते, अत्यंत दुःख होतंय की अशा नराधमांना आपण कधीही माफ करू नये असं माझं मत आहे। आणि एक मी महिला म्हणून अशी खंत व्यक्त करते, आधीच समाजामध्ये मुलींचं हे कमी आणि त्याच्यात असं बाल लैंगिक शोषण होत असेल तर कसं करावं त्या मातापित्यांनी, कशी मुलींची संख्या वाढावी। इकडे आपण म्हणतो बेटी बचाव बेटी पढाव, असे नराधम जर जन्माला येत असेल, असे नराधम जर समाजात असेल तर कसे होणार मुलींचे, लेकीबाळींचे। तर कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे। पण हा लैंगिक अत्याचार जो होत आहे वारंवार माझ्याच गावात मी अनेक ठिकाणी होत आहे। आपण वृत्तपत्रात मी बघते, TV चॅनलवर बघते। तर असे होऊ नये, याला कुठेतरी आळा बसावा आणि अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे माझे स्वतःचे प्रांजल मत आहे। यांची कुठेही गय करू नये, यांना फाशीच झाली पाहिजे असे तरी माझे 100% मत आहे। नमस्कार, मी अभिजित पवार, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नगरदेवळात काल जी घटना झाली, दुर्दैवी घटना, त्याचा मी सर्वात आधी निषेध करतो। आमच्या पक्षाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी निषेध करतो। आज आपला देश 21व्या शतकात असताना सुद्धा या अशा नीच कृत्य जे घडत आहेत त्याबद्दल खूप वाईट वाटतं। नंतर या अशा घटना तर घडायलाच नको, पण या घटना ज्या घडत आहेत त्या आपले जे परिस्थिती किंवा जे अज्ञान आहे त्यामुळे या घटना घडत आहेत। तर मी माझ्या माध्यमातून किंवा आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आमच्या आईंच्या माध्यमातून, पस सदस्यांच्या माध्यमातून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याची मी प्रशासनाकडे मागणीचं जोर लावून धरेल आणि या अशा घटना घडणार नाही यासाठी मी भविष्यात आमच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रशासनाच्या माध्यमातून म्हणा, आम्ही गावात त्या बाबतीत गावातच काय ते पूर्ण परिसरात आम्ही लक्ष देऊ आणि त्यांचं प्रबोधन कसं केलं जाईल याबाबत आम्ही लक्ष घालून कठोरात कठोर शिक्षा त्या नराधमाला झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे।